गुरुपुष्यामृत योग विशेष सेवा. नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणत्या सेवा, उपासना आणि उपाय करावेत ज्यामुळे गुरुकृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख, समृद्धी व यश मिळते. गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय? जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होतो तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. हा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. या दिवशी केलेले जप, दान, खरेदी आणि आध्यात्मिक साधना अनेक पटींनी फळ देतात. सकाळची सुरुवात. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी शक्यतो लवकर उठावे. स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. देवघरात तुपाचा दिवा लावावा. श्री गणेश पूजन. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करावी. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरुपूजन. भगवान बृहस्पती आणि आपल्या गुरूंचे स्मरण करावे. मंत्र ओम भ्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. स्वामी समर्थ सेवा. स्वामी समर्थ भक्तांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. श्री स्वामी समर्थ नाम जप 108 किंवा 1008 वेळा करा. स्वामी चरित्रातील एक अध्याय वाचा. विष्णू आणि लक्ष्मी पूजन. गुरुपुष्य अमृत योग भगवान विष्णूशी संबंधित मानला जातो. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. लक्ष्मी मातेला कमळाचे फूल किंवा हळदी कुंकू अर्पण करा. दानाचे महत्त्व. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास पिवळी डाळ, हळद, केळी, गूळ, कपडे यांचे दान करावे. तुळशी पूजन. तुळशी मातेपुढे दिवा लावा. 11 प्रदक्षिणा घाला आणि मनोभावे प्रार्थना करा. आर्थिक प्रगतीसाठी उपाय. आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी हळदीची गाठ ठेवावी. पिवळ्या कपड्यात हळद, अक्षता आणि एक नाणे बांधून देवघरात ठेवावे. विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाय. पुस्तकांवर हळद कुंकू लावून सरस्वती मातेला प्रार्थना करावी. यामुळे ज्ञान, बुद्धी आणि अभ्यासात प्रगती होते. संध्याकाळची सेवा. संध्याकाळी पुन्हा दिवा लावावा. स्वामी समर्थ, दत्त गुरु किंवा आपल्या आराध्य देवतेचा जप करावा. कुटुंबासोबत आरती म्हणावी. समारोप. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योग हा गुरुकृपा प्राप्त करण्याचा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली सेवा, जप आणि दान जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरुदेव, जय स्वामी समर्थ. धन्यवाद.